नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. सुपरफास्ट 50च्या माध्यमातून पाहणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्या. राहुल गांधींची आज भंडाऱ्याच्या साकोलीत सभा. काँग्रेसकडून सभेची जय्यत तयारी. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पटोलेंच्या प्रचारासाठी राहुल गांधी मैदानात. मुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापूर दौरा. राजेश क्षीरसागरांच्या घरी सांत्वनपर भेट देणार, तर संध्याकाळी कोल्हापूर हातकणंगलेमधील पदाधिकाऱ्यांसोबत शिंदेंची बैठक. मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज बैठक. वांद्रे येथील MIG क्लबमध्ये सकाळी 10:30 वाजता बैठक पार पडणार. खासदार संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करणार. यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींची आज पत्रकार परिषद. पक्षानं तिकीट कापल्यानंतर भावना गवळी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधणार. बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा आज मुळशी तालुक्यात दौरा. हिंजवडीतून संवाद दौऱ्याला सुरुवात करणार. सुनेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव आणि सुनील तटकरे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार. बारामती, शिरूर, रायगडसाठी 7 मे रोजी मतदान पार पडणार. अकोल्यात आजपासून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचाराला सुरुवात. खोलेश्वर येथील महादेवाचं दर्शन घेऊन फोडला प्रचाराचा नारळ. मोदींनी समोर यावं. मी 2.5 वर्षातील कामं सांगतो. मोदींनी गेल्या 10 वर्षातली कामं मला सांगावी. उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका. अदानीची माणसं 1 लाख लोकांना घरासाठी अपात्र करणार अशी माहिती असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. तर धारावीतील लोकांचं राहत्या ठिकाणीच पुनर्वसन करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी. भाजपकडून मुंबई उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी. पूनम महाजन यांच्या जागी निकम यांच्या नावाची चाचपणी. चुनाभट्टीतील महायुतीच्या मेळाव्याला पूनम महाजनांची अनुपस्थिती. नियोजित कार्यक्रमामुळे पूनम महाजन येऊ शकल्या नाहीत. आमदार कुडाळकरांची माहिती. शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकरांची उमेदवारी निश्चित. 2 दिवसात अधिकृत घोषणा होणार. सोलापूर माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर 16 एप्रिलला अर्ज भरणार. भाजपचे नेते आणि फडणवीस उपस्थित राहणार. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रचार गीत जारी. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यात प्रचार गीत जारी. भाजप युवा मोर्चाकडून प्रचार गीताचं संयोजन. नंदुरबार लोकसभेसाठी वंचितकडून हेमंत सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर. नंदुरबारमध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या वाढणार. सांगलीतील जिल्हा काँग्रेस कार्यालयावरील काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी हटवला. विशाल पाटलांना उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. विशाल पाटलांना सांगलीतून लोकसभा उमेदवारी न दिल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. मिरजमधील काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा पदाधिकाऱ्यांचा बैठकीत ठराव. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास आजपासून सुरुवात. निवडणूक विभाग तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंकडून मतदारसंघात प्रचार दौरा सुरू. परळीत पंकजा मुंडेंनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. नागपूर जिल्ह्यात निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी 2200 कर्मचाऱ्यांचे अर्ज. आतापर्यंत प्रशासनाने 1000 कर्मचाऱ्यांचे अर्ज मान्य केले, तर 1200 कर्मचाऱ्यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडून नामंजूर. राज्यात विविध तुरुंगांमधील बंदी यंदा मतदानाचा हक्क बजावणार. मतदारांना टपालद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार. उसापासून इथेनॉलवर निर्बंध घातल्यानं 3000 कोटींचा फटका. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर टंचाईची शक्यता. आज खारघर, तळोजा आणि उल्वे नोडमध्ये पाणीपुरवठा बंद. हेटवणे धरणाच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती होणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानाचा पारा वाढला. कोणत्याही सुरक्षेविना उन्हात फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याची गरज. राज्यातील बुलढाणा, वाशिम, नंदुरबार जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशीही अवकाळी पाऊस. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीडमध्ये अवकाळीचा फटका. गारपिटीमुळे पिकांचं नुकसान. विदर्भात अवकाळीचं थैमान. बुलढाणा जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट. मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील मका, कांदा, ज्वारी पिकांचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट. तीव्र पाणी टंचाईमुळे अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाकडून मंजुरी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील तापी नदीवरील सारखेडा बॅरेजवरील गळती रोखण्यासाठी 75 कोटींची आवश्यकता. पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक विभागाकडून शासनाला प्रस्ताव.
नाशिकच्या इगतपुरीतील पाणी टंचाईच्या TV9 मराठीच्या बातमीची मनसेकडून दखल. मनसे नेते मनोज चव्हाण कातुरवाडी, वाघाचा झाप आणि मेंगाळ झाप या गावात पाणी पुरवठा करणार. नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाईची समस्या, चारा जिल्ह्याबाहेर देण्यास बंदी, चारा जिल्ह्याबाहेर नेणाऱ्यांवर कारवाई होणार, पशुसंवर्धन विभागाची कारवाई. पुण्यातील ससूनमध्ये रुग्णाला उंदीर चावल्याच्या प्रकरणात प्रशासनाची कारवाई, उपअधीक्षक डॉक्टर सुजित दिभारे यांचा पदभार काढला, रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई. पुण्यात गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचं समोर, महिलांना दिल्या जाणाऱ्या शिद्यांमध्ये अळ्या आढळल्या, शिरूरच्या आंबळेमधील धक्कादायक प्रकार उघडकीस. मुंबईच्या घाटकोपर वेस्टमधील हिमालया सोसायटीतील घराची भिंत कोसळली, गेल्या काही दिवसांतील दुसरी घटना, BMCनं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. घाटकोपरमध्ये भूस्खलनात झोपड्यांचं नुकसान, 10 ते 12 झोपड्यांमधून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, दुर्घटनेत कुणीही जखमी नसल्याची माहिती. 9 महिन्याच्या लेकरासह पत्नीची धारदार शस्त्रानं हत्या करत पतीची आत्महत्या, जळगावच्या जामनेर तालुक्यातील देऊळगावमधली घटना, पोलिसांकडून तपास सुरू. धाराशिवमध्ये निवडणुकीसाठी उभारलेल्या चेकपोस्टमध्ये विनापरवानगी गैरहजर राहिल्याने 2 जणांचं निलंबन, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासेंकडून कारवाई. नाशिकच्या येवल्यात माथाडी कामगार, कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये राडा, माथाडी कामगारांनी खाजगी कांदा लिलाव बंद पाडल्यानं हाणामारी झाल्याची माहिती. ठाण्यात बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू होणार, 15 तारखेपासून मोहीम राबवण्याचे आयुक्तांचे आदेश. पुणे स्थानकावर रेल्वे गाड्यांचा भार कमी होणार, 9 मे ते 27 जूनपर्यंत हडपसर टर्मिनलवरून गाडी सोडण्याचं नियोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून दिवसकालीन मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. पुण्यात 100हून अधिक खासगी रुग्णालय विनापरवाना सुरू असल्याची बाब समोर, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बहुतांश रुग्णालयांच्या परवान्याची नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण. डाळींचे भाव पुन्हा कडाडले, तुरडाळ 15 तर मूगडाळ 10 रुपयांना महाग, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. नंदुरबारमध्ये निवडणुकीसाठी 635 वाहनांचं नियोजन, तर नर्मदा नदीकाठच्या पलीकडे असलेल्या मतदान केंद्रासाठी बोटीची व्यवस्था. वाढत्या शहरीकरणामुळे पुण्याचं ग्रीन कव्हर घटलं, पुण्यात झाडांची संख्या कमी झाल्यानं उष्णतेचं प्रमाणही वाढलं. नागपूर विमानतळावरील रनवेच्या केबलमध्ये रात्री बिघाड झाल्यानं जवळपास 25 विमान लेट, मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप, 2 तासांच्या प्रयत्नानंतर विमानसेवा सुरळीत. नंदुरबारमध्ये उन्हाळी पिकांसाठी मशागतीच्या कामांना वेग, रब्बी हंगामानंतर आता उन्हाळी पिकांसाठी तयारी सुरू. मुंबईतील गोरेगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम, संजय निरुपमांची कार्यक्रमाला उपस्थिती. धुळ्यातील भीमनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना सुरुवात, भीमनगरमधील प्रवेशद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांकडून शिर्डीत साईबाबांचं दर्शन, कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा साईंच्या चरणी अर्पण.